परंपरेमध्ये कसं आहे माहिती आहे का, नवीन नेता आहेत. बर ऐकून घ्या. हां नवीन नेता असला तरी ती कामाची त्यांची ओढ आहे त्यातनं. हां हां. हं. आणि कर्म फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सगळी गरीब गोरगरिबांची कुणाच कशा संदर्भात बोलता तुम्ही? कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? निवडून दिलंय. हां. निवडून योगेश पाटील. येणार हो, तिघं येणार त्यांनी. का? तसं का वाटतंय? काय ते नवीन नेता येत नाही ते. हां. आणि कामाची ओढ आहे त्यांना ते. बर बर आणि कामं केलेलं आहेत त्यांनी आजपर्यंत. बर कर्म- मग काय नेमकी केल्यात काम? आता कर्म फाउंडेशनमध्ये बरीच काम केले. मला साड्या वगैरे दिल्यात म्हणा, मेहंदी वगैरे. घरापाशी ज्याची परिस्थिती नाही हां त्यांना ते घरापाशी मंडप घालून त्यांनी असं लग्न वगैरे केले आहेत. मेहंदी वगैरे सगळं त्यांनी केले आहेत. हां, हां. 5 भांडी म्हणा, असं भरपूर केलं आहे त्यांनी. आणि आजपर्यंत आम्हाला हे अनुभव आहे त्यांचा हां, या हां. 5 वर्षामध्ये. ओके. हां. म्हणजे वैयक्तिक कामं करतायत ते हो, वैयक्तिक कामं करतात. आणि कामात त्यांनी वडवे पदरचं त्यांनी पैसे काढून कमी केलं त्यांनी. आणि व्यक्तिगत पैसे हो, काढून व्यक्तिगत कामं केलं त्यांनी. कर्म फाउंडेशन पद्धतीने. मग प्रभाग 3 मध्ये त्यांना संधी देतील असं वाटतंय? हा, वाढतंय देणार की. आणि संधी म्हणजे कसं संधी देणार, त्यांच्या पाठीमागे कोण आहेत हे लक्षात ठेवा. त्यांच्या पाठीमागे कोण आहेत? आमदार खासदार आहेत, ती भाजपची जायची हां. दोन्ही बी. हां. अनेक त्यांची माणसं म्हणजे काय ते साखळीची माणसं आहेत, ती चांगली बरीचशी कामं करता येईल आहेत. आणि त्यांना ते कामं ओढून आणणार त्यांची माणसं आहेत वर त्यांची. ओके. त्यामुळे लोक कसं करणार आहेत, लोकांचं मत कसं आहे, हां. त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे बघतात. हो, हां, हां, हां. असं आहे ते. हां, 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 हां. मी नेता कोण, त्यांच्या पाठीमागे कोण नाही, ही जरी हां, बरोबर निवडून बरोबर. आले म्हणजे त्यांच्या उद्या पाठी- निधी आणता यायला पाहिजे. हां, ते नेते आणता वेळी आणणारी माणसं चांगले आहेत हे हां. मूळ तुम्हाला सांगायचं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.